नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की मध्ये सांगा की व्हिडिओ जर आवडला असेल तर. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मोस्ट ऑफ क्वेश्चन रिपीट होतात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये ते क्वेश्चन करणार आहोत. मी मोस्टली 10 क्वेश्चन करणार होतो, पण मी जेव्हा रिसर्च केली त्यानंतर मला 20 क्वेश्चन मिळाले की ते मोस्ट ऑफ टाईम रिपीट होता महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये. आणि 20 क्वेश्चन मी तयार केले आहेत. मला वाटलं होतं की यावर्षी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये येईल. ओके, आणि 40 क्वेश्चनची जे PDF आहेत ते पण मी ते तयार केले आहे, जे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. ओके, व्हिडिओमध्ये जर तुम्ही या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, बिकॉज तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते की व्हिडिओ तयार करायला आणि एवढी मोठी PGFचे PDF जेवढे फॉर्मॅट आहे ते ऑर्गनाईज करायला खूप हेल्प करतील. ओके, प्लीज सबस्क्राईब द चॅनल. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की आउटपुट बेस्ड क्वेश्चन आहे की आपल्याला याचा आउटपुट सांगायचं आहे. आपल्याला एक इंटिजर आहे, इंटिजर नावाचा ए नावाचा व्हेरिएबल आहे, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आहे 3. ओके, त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आहे. इथे प्रिंटिफचा फंक्शनचा यूज करून इथे व्हॅल्यू प्रिंट करत आहे. ओके, इथं लक्ष द्या की मोस्ट ऑफ स्टुडंटला काय वाटत असेल की फर्स्ट आपण व्हॅल्यू प्रिंट केली तर व्हॅल्यू आपली होऊन जाईल 3. ओके, त्यानंतर इथं करता आपण पोस्ट इन्क्रीमेंट मीन्स पहिले व्हॅल्यू प्रिंट करणे, त्यानंतर प्लसिंग मीन्स ॲडिंग करणे, त्याला म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट मीन्स फर्स्ट टास्क आपला ॲडिशन करणे, त्यानंतर व्हॅल्यूला प्रिंट करणे. इथं काय करत आहे आपण पोस्ट इन्क्रीमेंट, पहिले व्हॅल्यू प्रिंट करत आहे, व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर होऊन जाईल 3. ओके, त्यानंतर इथं प्लस करत आहे, आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू होऊन जाईल 4. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना काय वाटत असेल की याचा आन्सर असेल ए. ओके, याचा रॉक आन्सर आहे. याचा आन्सर आहे डी, अनडिफाईन. वाय अनडिफाईन आहे? बिकॉज काय होतं की सेम व्हेरिएबल यूज करता आपण, सेम व्हेरिएबल यूज इट आणि मॉडिफाय द सेम एक्सप्रेशन. ओके, हे महत्त्वाचं लक्ष द्या. सेम व्हेरिएबल मॉडिफाईड सेम एक्सप्रेशन, दॅट वाय अनडिफाईन बिहेवियर आहे. ओके, लक्षात द्या. ओके, आता बघूया दुसरा क्वेश्चन. इफ स्टॅक मला माहिती असेल, स्टॅक मी लास्ट इन लास्ट आउट. ओके, म्हणजेच स्टॅक याला म्हणतात की स्टॅक. ओके, व्हॅल्यू इथून लास्टला येतात, म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू आपण जर पुश केली 10, इथे 10 व्हॅल्यू पुश होऊन जाईल 10. त्यानंतर आपल्याला पुश करायचा 20, त्यानंतर पुश होऊन जाईल 20 वरतं, त्यानंतर 20 याला म्हणतात लास्ट इन. त्यानंतर अजून आपली व्हॅल्यू पुश करायची असते 30, त्यानंतर व्हॅल्यू होऊन जाईल 30 याला म्हणतात स्टॅक. आणि आपल्याला जर रिमूव्ह करायची असेल तर कोणची व्हॅल्यू लास्टला येईल, 30 रिमूव्ह होऊन फर्स्टला, त्यानंतर 30 रिमूव्ह होऊन जाईल, त्यानंतर आपली 20 रिमूव्ह होऊन जाईल, त्यानंतर 10 रिमूव्ह होऊन जाईल. ओके, याला म्हणतात स्टॅक, लास्ट इन फर्स्ट आउट. ओके, इथं काय म्हणत आहे, इफ द स्टॅक इज इम्प्लिमेंट युझिंग द अरे. ओके, अरेचा यूज करून स्टॅक इम्प्लिमेंट केला आहे, तर पुशिंग द 6th एलिमेंट. ओके, सोपे आन्सर आहे. आपली अरेची साईज किती आहे? 5. ओके, सोप्यात ॲक्च्युली समजून घ्या आपण. आपली अरेची साईज आहे 5. 1 2 3 4. ओके, इथे व्हॅल्यू जर आपण पुश केल्या आहेत, इथे व्हॅल्यू पुश केली आहे, इथे व्हॅल्यू पुश केली आहे, इथे व्हॅल्यू पुश केली आहे, इथे व्हॅल्यू पुश केली आहे. ओके, त्यानंतर म्हणत आहे की मला 6 व्हॅल्यू पुश करायची आहे, त्यानंतर मला पुश करायची 10. पॉसिबल आहे का की व्हॅल्यू आपण त्यामध्ये पुश करू शकतो? नॉट पॉसिबल. मग त्यामध्ये ते विचारत आहे की स्टॅकमध्ये कोणचा तो फ्लो होतो, कोणचा एरर फ्लो होतो. ओके, त्यामध्ये ओव्हरफ्लो होतो की अंडरफ्लो, दॅट वाय रॉंग आन्सर. अंडरफ्लो मीन्स त्यामध्ये कोणची व्हॅल्यू नसेल, त्यामध्ये जर आपण अजून व्हॅल्यू ॲक्सेस करायचा प्रयत्न करत असेल, म्हणजेच की आपला जर स्टॅकमध्ये कोणतीच व्हॅल्यू नसेल त्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲक्सेस करायचा प्रयत्न करत असेल, त्याला म्हणतात अंडरफ्लो. ओके, व्हॅल्यू नसेल स्टॅकमध्ये त्यावेळेस आपण जर ॲक्सेस करायचा प्रयत्न करत असेल त्याला तर म्हणतात अंडरफ्लो. ओके, त्यानंतर बी मीन्स दॅट इज द राईट आन्सर, ओव्हरफ्लो मीन्स आपल्या जे एरियामध्ये आहे व्हॅल्यू फिक्स आहे, आपल्या जे अरेमध्ये आपले साईज नाही आहे, त्यानंतर आपण जर 6 एलिमेंट पुश करायचा प्रयत्न केला त्यानंतर त्यावेळेस होतो ओव्हरफ्लो. ओके, आणि अजून एक आपला जर अरे जर डायनॅमिक असेल, डायनॅमिक मीन्स आपण किती व्हॅल्यू त्यामध्ये पुश करू शकतो, त्याला म्हणतात डायनॅमिक. ओके, स्टॅटिक मीन्स फिक्स साईज. ओके, दॅट वाय द इम्प्लिमेंट साईज पुशिंग द 6 एलिमेंट. आपली साईजच्या बाहेर जर आपण एलिमेंट पुश करायचा प्रयत्न केला त्याला म्हणतात ओव्हरफ्लो. आणि जर स्टॅक एम्प्टी असेल तर आपण जर व्हॅल्यू ॲक्सेस करायचा प्रयत्न केला त्यानंतर होतो अंडरफ्लो. ओके, आन्सर बी, एक्सप्लेनेशन. स्टॅक फ्लो फुल असेल तर ओव्हरफ्लो होतो. ओके, त्यानंतर इथे
टाईम कॉम्प्लेक्सिटी सांगायचं आपल्याला, टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके, टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ इन्सर्टिंग एलिमेंट ॲट बिगिनिंग ऑफ द अरे साईज एन. ओके, मोठ्या स्टुडंटला वाटत असेल की याची अजून तुम्हाला मी सांगून देतो की हे पहा, टाईम कॉम्प्लेक्स जर शिकले नसाल तर मला समजून सांगतो मी की याला म्हणतात टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1. ओके, बिग ऑफ 1 मीन्स एक आपला जो अरे असेल, मला एक ॲरे देऊन समजून सांगतो की ते एलिमेंट आहे. ओके, व्हिडिओ जरा लंबवू शकतो पण मोस्ट ऑफ तुम्हाला खूप हेल्पफुल पडेल मोठा टाईम. ओके, यामध्ये आपण व्हॅल्यू पुश केली आहे, यामध्ये व्हॅल्यू पुश केली आहे. ओके, बिग ऑफ 1 मीन्स आपल्या एखादी व्हॅल्यू इथं जसं सर्च करायची आहे. यामध्ये जर 20 असेल, यामध्ये जर 2 असेल. ओके, 2 जर आपल्याला ॲक्सेस करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट आपल्याला ॲरे ट्राव्हर्स करावं लागेल. याला चेक करायला लागेल 2 आहे काय, नॉट 2 आहे काय, नॉट 2 आहे काय, नॉट 2 आहे का, यस ट्रू. दॅट वाय याला म्हणतात पूर्ण ॲरे ट्राव्हर्स करायचं काम पडत असेल त्याला म्हणतात बिग ऑफ एन. ओके, याला म्हणतात बिग ऑफ एन. म्हणजेच एन मीन्स पुरी लेंथ, म्हणजे पूर्ण जी आपला एरे आहे त्याला ट्राव्हर्स करायला आपल्याला पूर्ण टाईम लागत आहे बिग ऑफ एन. आणि तेच जर व्हॅल्यू जर फर्स्टला जर असती. ओके, इथं जर आपण पुन्हा एकदा एरे तयार करतो. ओके, ते जर व्हॅल्यू जर इथं असती, स्टार्टिंगला असती, आता जर आपण रिसर्च करायला गेलो, सर्च करायला जर गेलो तर आपल्याला फर्स्टला सापडली 2. याला म्हणतात कॉन्स्टंट बिग ऑफ 1 व्हॅल्यू, बिग ऑफ टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ 1. म्हणजेच आपल्याला कोणते जास्त टास्क कंप्लीट आपल्याला जे ट्राव्हर्स करायचं गरज पडत नाही त्याला म्हणतात बिग ऑफ 1. आपण फर्स्टला एलिमेंट आपल्याला सापडला दॅट वाय आपल्या कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन. जर पूर्ण अरे ट्राव्हर्स करायचं जर गरज पडली आपल्याला त्याला म्हणतात बिग ऑफ एन टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके, सोप्या समजून घ्या की जर एलिमेंट स्टार्टिंगला मिळत असेल तर बिग ऑफ 1 कॉम्प्लेक्सिटी, जर पूर्ण अरे ट्राव्हर्स करायची गरज पडत असेल त्याला म्हणतात बिग ऑफ एन टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके, इथे विचारत आहे टाईम कॉम्प्लेक्सिटी इन्सर्टिंग द बिगिनिंग ऑफ द अरे. ओके, याची टाईम कॉम्प्लेक्सिटी बिग ऑफ एन. ओके, आता वाय तुम्हाला वाटत असेल वाय, बिकॉज एखाद्या एलिमेंटमध्ये आपण पूर्ण एलिमेंट स्टोअर केले आहेत. ओके, यामध्ये आपण एलिमेंट स्टोअर केलेत आहे. ओके, याच्या प्रत्येकमध्ये आपण एलिमेंट स्टोअर केले आहेत. यामध्ये एलिमेंट असेल, यामध्ये एलिमेंट असेल, यामध्ये एलिमेंट असेल, यामध्ये एलिमेंट असेल. आणि आपल्याला हे पूर्ण एलिमेंट शिफ्ट करायला लागेल ना. एक आपल्याला काय बिगिनिंगमध्ये एलिमेंट ॲड करायचं आहे, इथे आपल्याला एलिमेंट ॲड करायचं आहे तर आपल्याला हे पूर्ण एलिमेंट शिफ्ट करायला लागेल ना. दॅट वाय आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी लागते बिग ऑफ एन. हे जर लिंक लिस्टमध्ये असतं तर आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी लागली असते बिग ऑफ 1मध्ये. ओके, बाय इथं दिलं पण एक्सप्लेनेशनमध्ये ऑल एलिमेंट शिफ्ट राईट. ओके, व्हिडिओ खूप लंबा होऊ शकतो पण लक्ष द्या. त्यानंतर चौथा क्वेश्चन, विच इज नॉट अ स्केड्युलिंग अल्गोरिदम, विच इज नॉट अ स्केड्युलिंग अल्गोरिदम्स. ओके, याचा आन्सर आहे डी, फिफो. फिफो स्टॅक. आता मी तुम्हाला सांगितलं फिफो मीन्स फर्स्ट आउट मीन्स क्यू. ओके, स्टॅक मीन्स लास्ट इन लास्ट आउट. ओके, हे पण विचारतात फिफो कशासाठी यूज होतो आणि स्टॅक कशासाठी यूज होतो. ओके, आन्सर डी, फिफो स्टॅक इज नॉट अ स्केड्युलिंग. ओके, त्यानंतर हा क्वेश्चन तुम्ही करा फॉर प्रॅक्टिस म्हणून. ओके, त्यानंतर येते 6वा क्वेश्चन, विच इज अ नॉर्मल रिमूव्ह ट्रान्झिटिव्ह डिपेंडन्सी. ओके, आन्सर याचा आन्सर आहे 30 LM. ओके, सोपी आन्सर आहे याची. त्यानंतर येते 8वा क्वेश्चन, विच लेअर ऑफ OSI हँडल द राउटिंग. ओके, विच लेअर ऑफ OSI हँडल द राउटिंग. फर्स्ट याचा आन्सर आहे नेटवर्क. ओके, सोपी आन्सर आहे नेटवर्क लेअर हँडल द राउटिंग. ओके, नेटवर्क लेअर हँडल द राउटिंग. ओके, त्यानंतर येते 9वा क्वेश्चन, आउटपुट सांगायचा आहे याचा. ओके, 1 मिनटं, याचा सोपे आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, पॉज करा आणि तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. त्यानंतर येते विच मेमरी इज अ फास्टेस्ट. हा पण खूप इझी क्वेश्चन आहे. कॅच. वाय कॅच, बिकॉज कॅच हा CPUच्या जवळ असतो त्यामुळे तो खूप फास्ट असतो आणि कॉस्टली असतो. त्यानंतर इथे आपल्याला इथं कन्व्हर्जेशन करायचं आहे. सोपे आन्सर आहे. ओके, तुम्हाला शिकून देतो एक पुन्हा एकदा. आपला 13ला कन्व्हर्जेशन करायचं आहे. ओके, बायनरीमध्ये असतो. काय करायचं, फर्स्ट काय करायचं, आपली जे हे आहे पॉवर्स लिहायची 1 2 8. ओके, आता काय करायचं, ज्या कोणत्या पॉवरपासून 30 क्रिएट होत असेल, 30चा सम क्रिएट होत असेल त्याला घ्यायचं. ओके, याच्यापासून आता 8, त्यानंतर 12, याला करायचं नाही, त्यानंतर याला करायचं. ओके, त्यानंतर याचा राईट आन्सर आहे बी. ओके, याचा किती सम होतं 8 + 4
12, 12 + 1 13. ओके. त्यानंतर येते 12वा क्वेश्चन, इन लिंक लिस्ट रिलेशन ॲट हेड टेक्स, म्हणजे किती कॉम्प्लेक्सिटी टेक करतो हे आपल्याला जर डिलेशन करायचं आहे इन लिंक लिस्टमध्ये, त्यांना हेड डिलीट करायचं असेल तर सोपे आन्सर आहे सी. ओके. याचं कॉस्ट ऑफ याची लागते बिग ऑफ 1 कॉम्प्लेक्सिटी. ओके. आता लागते वाय, बिकॉज काय असतो की लिंक लिस्ट कशाला यूज, फक्त ओनली 1 पॉईंटरचा यूज करतो. 1 पॉईंटर मीन्स ओनली हेडचा यूज करतो. दॅट वाय आपल्याला हेड सिलेक्ट करायचा आहे, तो स्टार्टिंगलाच राहील. दॅट वाय आपण फर्स्टलाच आपल्याला डिलीट करायचा आहे. दॅट वाय टास्क लागला आपल्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी लागली बिग ऑफ एन. तर जर आपल्याला पुन्हा लिंक लिस्टला जर ट्रान्स करायला लागलं असतं तर आपल्याला लागली असती बिग ऑफ एन टाईम कॉम्प्लेक्सिटी. ओके. त्यानंतर येते 13वा क्वेश्चन, विच इज द एक्झाम्पल ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके. सोपे आन्सर आहे नेक्स्ट. त्यानंतर याचं आउटपुट सांगायचं आहे. याच्यात जे सगळे कोड बेस्ड क्वेश्चन आहे ते मी करणार नाही, सगळं तुम्ही करता. ओके. फॉर प्रॅक्टिस म्हणून. आणि व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः पण ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 15 क्वेश्चन आहे आपला की डेडलॉक नेसेसरी कंडिशन आर. यांचा आन्सर आहे सी. ओके. म्युच्युअल एक्सक्लुशन होल्ड वेट अँड नो प्रेझेंशन इन सर्क्युलर वेट. ओके. याचा आन्सर सोपे आन्सर आहे. हे मोठला हा क्वेश्चन विचारत नाही मोस्टली. त्यानंतर 16वा क्वेश्चन, SQL कमांड टू रिमूव्ह द ऑल रो बट स्किप इन टेबल्स. ओके. याचा ऑप्शन आहे ट्रंकेट. ओके. विच इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. ओके. विच इज लिनियर डेटा स्ट्रक्चर्स. ग्राफ मीन्स तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्या. रिअल लाईफमध्ये ग्राफ मीन्स तो एकामेकामध्ये गुंत राहतो, त्याला म्हणतात ग्राफ. ग्राफ ट्री. त्यानंतर ट्री म्हणजेच ट्रीमध्ये समजलं असेल तो लिनियरमध्ये नाही आहे. त्यानंतर ॲरे इज लिनियर. ओके. लिनियरमध्ये कसं, लिनियर म्हणजे काय होते की सिक्वेन्स वाईज, याला म्हणतात लिनियर. त्यानंतर येते ट्री मीन्स, एक मिनटं, ट्री मीन्स याला म्हणतात ट्री. त्यानंतर ग्राफ्स येते. त्यानंतर येते ग्राफ्स, याला म्हणतात ग्राफ्स. सोप्या समजून घ्यायचं. ओके. आणि आपण ॲरेमध्ये काय करू शकतो की आपण सिक्वेन्शियली आपण ट्राव्हर्स करू शकतो. याला एक पॉईंटर आपल्याला, त्यानंतर याला करू शकतो, त्यानंतर याला करू शकतो, त्यानंतर याला करू शकतो. पण स्ट्रीममध्ये होत नाही, याला सिक्वेन्स नसतो. दॅट वाय लिनियर डेटा स्ट्रक्चर्स ट्री. त्यानंतर आउटपुट बेस्ड क्वेश्चन आहे 18वा. तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन, IP ॲड्रेस सांगायचा आहे. IP ॲड्रेसची आपल्याला साईज सांगायची आहे. ॲन्सर इज आहे 32 बिट्स. ओके. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन, वर्स्ट केस ऑफ क्विक सॉर्ट. ओके. याचा ऑप्शन आहे डी, n². बिकॉज तो पिरियड फाइंड करायला आपला n² टाईम कॉम्प्लेक्सिटी घेते तो पिरियड फाइंड करायसाठी. त्यानंतर इथे विच युजेस लिपो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. याचा आन्सर आहे स्टॅक. तुम्हाला मग सांगलं मी, स्टॅक मीन्स. ओके. त्यानंतर येते 22वा क्वेश्चन, कंपायलर वर्क्स ॲट रन टाईम कंपल टाईम. सोपे आन्सर याचं बी कंपल टाईम. ओके. त्यानंतर येते विच इज अ व्हॉलेटाईल मेमरी. व्हॉलेटाईल मीन्स रँडम ॲक्सेस मेमरी. ओके. तो टेम्पररी डाटा स्टोअर करते. त्यानंतर इथे आउटपुट बेस्ड क्वेश्चन, याचा एक्झॉर करायचा आपल्याला 2 नंबरचा. 2 नंबरला फर्स्टला बायनरीमध्ये लिहायचं. बायनरीमध्ये कसं लिहायचं, पहिले कन्व्हर्शन करायचं. बायनरीमध्ये येते 0 1 1 0. त्यानंतर इथे 3 करायचं आहे. 3 नंतर या दोघांचा सम केल्यानंतर 3 होऊन जाईल. ओके. एक्झॉर मीन्स डिफरंट असेल तरच 1 येईल. यामध्ये 2 बिट डिफरंट आहे. दॅट वाय ॲन्सर येईल 1. त्यानंतर सेम आहे 0 होऊन जाईल. दॅट वाय ॲन्सर आपलं ए. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन, इन DBMS कॅन्डिडेट की इज अ सुपर की अँड विथ मिनिमल ॲट्रिब्यूट्स. ओके. त्यानंतर TCP इज अ कनेक्शन. ओके. त्यानंतर येते 27वा क्वेश्चन, विच सर्चिंग नीड टू सॉर्टेड द डेटा. कोणचा अल्गोरिदम आपल्याला सॉर्ट करायला गरज पडते. फर्स्ट आहे लिनियर मीन्स तो ॲन्सरला एक मिनटं तुम्हाला समजून सांगतो की एक आपला जो ॲरे राहील, ॲरे राहील.
यामध्ये व्हॅल्यू राहील. त्यामध्ये तो काय करेल, प्रत्येक एलिमेंटला कम्पेअर करेल, सॉर्ट करेल, प्रत्येक एलिमेंटला कम्पेअर करेल, म्हणजे पूर्ण एक्झिक्युशन करेल. इथे जर A1 असेल, इथे जर 2 असेल, तो काय करेल, पूर्ण ॲरे सर्च करेल. त्यानंतर जो हा 1 एलिमेंट हा याच्याशी रिप्लेस करेल. त्यानंतर 2 इथे येऊन जाईल. त्यानंतर अजून तो एलिमेंट चेक करेल 2साठी हा अजून पुन्हा एकदा ॲरेला रिसर्च करेल, 2 फाइंड प्रयत्न करेल. त्यानंतर पुन्हा एकदा तो 3ला फाइंड करायचा प्रयत्न केला, पूर्ण ॲरे सर्च करेल. त्यानंतर दॅट वाय याचे टाईम कॉम्प्लिसिटी आहे बिग ऑफ एन. त्यानंतर आपण मोस्टली काय यूज करायचं, बायनरी सर्च. बायनरी सर्च काय करतो की ॲरेला डिवाईड करतो. ओके नाही सॉरी, आपल्या इथं क्वेश्चनमध्ये करताय सॉर्टेड डेटामध्ये आपल्याला जर कोणची फाईंड करत असेल तर फाईंड डेटामध्ये जर विथ सर्चिंग नीड टू सॉर्टेड डेटा. ओके, सॉर्टेड डेटामध्ये आपल्याला जर व्हॅल्यू फाईंड करायची असेल तर फर्स्ट ऑप्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला बायनरी सर्च. बायनरी सर्च काय करतो की तो हाफ करतो. जर आपल्याला 1 मिनटं 2 3 4 आपल्याला जर 2 फाईंड करायचं असेल तर तो काय करतो की याला डिवाईड करतो, ॲरेला डिवाईड करतो. याला डिवाईड केल्यानंतर इथं चेक करतो व्हॅल्यू, मिडला चेक करतो आणि नेक्स्ट व्हॅल्यू चेक करतो. 2 ग्रेटर 3 नॉट ट्रू. दॅट वाय मग तो जो मिड आहे तो मिड इथे येईल. दॅट वाय तो बायनरी सर्च काय करतो, आपल्या जो ॲरेला आहे तो डिवाईड करत व्हॅल्यू फाईंड करायचा प्रयत्न करतो. लिनियर सर्च काय करतो, लिनियरी एक एलिमेंट बघतो, त्यानंतर दुसरा एलिमेंट बघतो, त्यानंतर तिसरा एलिमेंट बघतो, त्यानंतर चौथा एलिमेंट बघतो. दॅट वाय बिग ऑफ एन टाईम क्लोजसाठी बायनरी सर्चमध्ये तो हाफ करत जातो, म्हणजे हा अर्धीला अर्धी करत जातो. दॅट वाय टाईम क्लोजसाठी बिग ऑफ एन लॉग इन. त्यानंतर इथे क्वेश्चन 28 1 KB इक्वल टू, दॅट इज आन्सर. ओके, त्यानंतर आउटपुट बेस क्वेश्चन आहे, याचं तुम्ही करा. ओके, त्यानंतर येते विच इज अ नॉट डेटा स्ट्रक्चर्स. नॉट अ डेटा स्ट्रक्चर्स. क्यू पण आहे, स्टॅक पण आहे, ॲरे पण आहे, ट्री आहे, फक्त आपला कंपायलर नाही आहे. दॅट वाय रॉंग आन्सर. HTML इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, मार्कअप लँग्वेज, क्वेरी लँग्वेज, OS लँग्वेज, प्रोटोकॉल लँग्वेज. HTML इज अ मार्कअप लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे, C++, जावा, पायथॉन आणि खूप आहे अशाच. ओके, त्यानंतर इथे 32 क्वेश्चन, BFS युजेस फॉर द. BF मीन्स बेस्ट फर्स्ट सर्च. ओके, त्यानंतर स्टॅक रॉंग असं. त्यानंतर क्यू. ओके, विच इज अ एक्झाम्पल सेकंडरी मेमरी. ओके, हार्ड डिस्क. त्यानंतर टूज कॉम्प्लिमेंट यूज फॉर द निगेटिव्ह नंबर्स. त्यानंतर इथे प्रोसेस इज एक्झिक्युशन कॉलेट. प्रोसेस विच इज अ नॉर्मल फॉर्म द रिमूव्ह द पर्टिकल डिपेंडन्सी. ओके, याचा ऑप्शन आहे सेकंड आहे. 37 क्वेश्चन आहे, आउटपुट सांगायचं आपला इंटिजर A इक्वल टू व्हॅल्यू असेल, याचा पण तुम्ही आन्सर सांगा. आपले म्हणजे कोड बेस क्वेश्चन आहे, तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर येते विच प्रोटोकॉल यूज फॉर द ईमेल सेंडिंग. ओके, खूप इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर येते 39 त्यानंतर येते 39 क्वेश्चन्स, बिग ऑफ लिनियर सर्च. ओके, याचा आन्सर आहे बी. त्यानंतर लास्ट क्वेश्चन येते क्वेश्चन 40, रॅम इज अ नॉन व्होलेटाईल. इथं जर रॅम असतं, रॅम तो व्होलेटाईल असतं, पण रोम आहे, दॅट वाय नॉन व्होलेटाईल. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 40 MCQ केले आहेत. आता तुम्हाला सांगतो मी जे 10 MCQ महाराष्ट्र MCQमध्ये रिपीट झाले ते तुम्हाला सांगतो मी. ओके, एक मिनिट लक्ष द्या इकडे, 1 मिनटं. फर्स्ट क्वेश्चन रिपीट झाला. फर्स्ट क्वेश्चन हा मोस्टली विचारतात स्टॅकचा. ओके, एक क्वेश्चन झाला. त्यानंतर इथे टाईम कॉम्प्लेक्सिटीचा हा क्वेश्चन रिपीट होतो. म्हणजेच ते काय करतात, एक आपल्याला कोणतं तरी अल्गोरिदम विचारतात, त्याचे टाईम कॉम्प्लेक्स सांगायला जातात आणि यामध्ये स्टॅक किंवा क्यू विचारू शकतो. सेकंड 2 क्वेश्चन झाले. त्यानंतर इथे हा क्वेश्चन पण विचारतात तुम्हाला शेड्यूल अल्गोरिदममधले जे तुम्हाला काहीतरी युजेस विचारतात. ओके, थर्ड क्वेश्चन तो झाला. त्यानंतर इथे हा क्वेश्चन पण येतो महाराष्ट्र सेम तिथे मोस्टली. ओके, याचा क्वेश्चन केला नाही. हाईट ऑफ कम्प्लीट बायनरी लॉग इन. ओके, त्यानंतर इथे
असे खूप काही क्वेश्चन आहे, मी याच्यावर मार्क नाही केले. ओके, बघून घेता तुम्ही, खूप सगळेच क्वेश्चन महत्त्वाचे आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 40 क्वेश्चन्स केले आहेत. काही मी प्रिवियस इयर क्वेश्चन रिपीट झालेले क्वेश्चनमधून त्यामधून घेतलेले आहेत आणि काही क्वेश्चन मी स्वतः ॲड केले आहेत. मला वाटत आहे की ते महाराष्ट्र MCTमध्ये येऊ शकतात. ओके, जर माझी एक पूर्ण इच्छा आहे की कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला जर अजून असं एक लेक्चर जर हवं असेल तर मी पुन्हा एक तुमच्याकडे ट्राय करेल की रिपीटेड क्वेश्चन महाराष्ट्र MCTमध्ये जे रिपीटेड क्वेश्चन होता त्याची अजून एक PDF तयार करायचा प्रयत्न करेल. ओके, चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रिडिक्शनचा एक पेपर सेट तयार करणार आहोत. म्हणजेच महाराष्ट्र MCTमध्ये 2026मध्ये जो एक्झॅक्ट प्रिडिक्शन पेपर मीन्स ते क्वेश्चन रिपीट होऊ शकतात आणि ते क्वेश्चन आस्क करू शकतात महाराष्ट्र MCTमध्ये. तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑनली 40 क्वेश्चन्स करू जे महाराष्ट्र MCTमध्ये आस्क करायचे 90% चान्स आहे असं मला वाटतं की मी जे क्रिएट केले आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट नक्की मारा. बिकॉज एक कमेंट मला खूप मोटिवेट करते तुमच्यासाठी एवढे PDF तयार करायला आणि ते तुम्हाला ऑर्गनाईज करायला. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.